हाय, मी अजिंक्य भातंब्रेकर. स्पोर्ट्स वन मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. स्पोर्ट्स वन मध्ये आपण क्रिकेट पासून कबड्डी पर्यंत, फुटबॉल पासून खो खो पर्यंत सर्व खेळांचा आढावा घेणार आहोत. आठवड्याभरामध्ये देश विदेशात क्रीडा क्षेत्रात नेमक्या कोणत्या घडामोडी घडल्या, क्रीडा क्षेत्रातल्या दिग्गजांच्या त्यावर नेमक्या काय प्रतिक्रिया होत्या, कोण हरलं आणि कोणी बाजी मारली, कोणी वर्ल्ड रेकॉर्ड रचले, या सर्वांचं सविस्तर विश्लेषण आपण स्पोर्ट्स वन मध्ये घेणार आहोत. स्पोर्ट्स वनला सुरुवात करूया एका महत्त्वाच्या बातमीनं. ही बातमी बीसीसीआयशी संबंधित आहे, अनुराग ठाकूर यांच्याशी संबंधित आहे. लोढा समितीच्या शिफारशींबाबतच्या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टात दिलेल्या साक्षीवरून, प्रतिज्ञापत्रावरून बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अनुराग ठाकूर यांनी कोर्टात खोटी माहिती दिली होती का, अशी विचारणा सुप्रीम कोर्टाने केली होती. त्यावेळेला अॅमिकस क्युरे गोपाल सुब्रमण्यम यांनी होकारार्थी उत्तर देत शपथ घेऊन देखील प्रतिज्ञापत्रामध्ये खोटी साक्ष दिल्यानं ठाकूर यांच्या विरोधामध्ये कोर्टाच्या अवमानाचा खटला चालवावा, केस चालवावी अशी शिफारस केलेली आहे. तसंच त्यांना बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरनं देखील हटवावं अशी मागणी देखील सुब्रमण्यम यांनी केलेली आहे. दरम्यान ठाकूर यांच्यावरचे जर आरोप सिद्ध झाले तर त्यांना तुरुंगवास होण्याची देखील शक्यता आहे. अनुराग ठाकूर यांच्यावर कोर्टाच्या अवमानाची केस देखील चालवली जाणार आहे, त्यांना तुरुंगवास देखील होईल असं बोललं जातं आहे. एकंदरीतच अनुराग ठाकूर आणि बीसीसीआय यांच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसते. उसने शशांक मनोहर के एफिडेविट के बाद कोर्ट का पारा और ज़्यादा गर्म हो गया, क्योंकि शशांक मनोहर ने अपने एफिडेविट में क्लियर कहा था कि उन्होंने कभी भी अनुराग ठाकुर को ऐसा चिट्ठी देने की बात नहीं कही थी या चिट्ठी भेजने की बात नहीं कही थी कि सीएजे के अपॉइंटमेंट से आईसीसी बीसीसीआई से एफिलिएशन छीन लेगा. तो ये सारे चीज़ें जब कोर्ट के सामने आई तो कोर्ट काफ़ी गुस्से में था और फाइनली सारे पक्षों को सुनने के पश्चात कोर्ट ने ये माना कि बीसीसीआई 18 जुलाई के देश के 3 जजों के फैसले को जिस तरह से इग्नोर कर रहा था एफिडेविट, कोर्ट ने कहा भी कि मैं बहुत, हम लोग 2 महीना 2 वीक टाइम भी देते गए लेकिन ये लोग लास्ट में नहीं माने. तो उन्होंने नोटिस इशू किया है परजरी प्रोसीडिंग का अनुराग ठाकुर को, और इस बीच में बोर्ड के विद्वान लॉयर ने बहुत माफ़ी मांगा. तो उनको एक हलफनामा देना होगा फिर से कि कैसे उनको छोड़ा जाए. तर अनुराग ठाकूर यांच्या अडचणी आता आणखीन वाढण्याची शक्यता आहे आणि याच संदर्भात आपण आणखीन विश्लेषण करणार आहोत. आपल्यासोबत क्रीडा समीक्षक संदीप चव्हाण आहेत सध्या. संदीप, स्वागत महाराष्ट्र वन मध्ये, स्पोर्ट्स वन मध्ये. काय नेमकं आता याबद्दल सांगता येईल, कारण अनुराग ठाकूर यांनी कोर्टात खोटी माहिती, खोटी साक्ष प्रतिज्ञापत्रावर दिली होती अशी विचारणा सुप्रीम कोर्टाने केली होती आणि त्यावर अॅमिकस क्युरे सुब्रमण्यम यांनी होकारार्थी उत्तर दिले. त्यामुळे अनुराग ठाकूर यांच्या अडचणी कमालीच्या वाढत आहेत. कोर्टाने आज बीसीसीआयवर अतिशय कठोर असे ताशेरे ओढलेले आहेत आणि बीसीसीआयला स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ज्या संघटनेचा अध्यक्षच अनुराग ठाकूर जे आहेत ते सुप्रीम कोर्टाची फसवणूक करत आहेत, तर अशा ह्या व्यक्तीवर कोर्ट कितपत विसंबून राहू शकतं किंवा जो व्यक्ती प्रतिज्ञापत्रावर खोटं लिहून देऊ शकतो त्याच्याकडनं लोढा समितीच्या शिफारसींची अंमलबजावणी जी आहे ती किती परिणामकारकपणे होऊ शकते याबद्दल कोर्टाला चिंता वाटते. आणि त्यांनी त्यासाठीच बीसीसीआयला स्पष्टपणे सांगितलेलं आहे की तुम्ही एक नवीन समितीची आम्हाला शिफारस करा. त्या समितीमध्ये पॅनलमध्ये कोण कोण असावं, कारण याआधीच लोढा कमिटीने JK पिल्लईंचं जे नाव आहे हे सुचवलेलं आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली, त्यांच्या नेतृत्वाखाली बीसीसीआयचा दिवसांगणीचा कारभार आहे हा चालू जावा अशी शिफारस लोढा कमिटीने केली आहे. आणि असं झाल्यास बीसीसीआयमधले हे जे सगळे लीडर आहेत या सगळ्यांची सद्दी जी आहे ती संपुष्टात येणार आहे आणि म्हणूनच बीसीसीआयचे सगळे पदाधिकारी आहेत ते चालढकल करत आहेत. दुसरा म्हणजे सुप्रीम कोर्टाने जो सगळ्यात स्पष्ट उल्लेख केला तो म्हणजे 70 वर्ष वरती असणाऱ्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा अजूनही बीसीसीआयमध्ये पद काय म्हणता येईल पदावर राहायची जी त्यांची इच्छा आहे याबद्दलही सुप्रीम कोर्टाने चिंता व्यक्त आहे. आणि तसंच झाल्यास बीसीसीआयमधले सगळ्यात पदाधिकारी म्हणजे जर महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झालं, मुंबईच्या बाबतीत बोलायचं झालं तर शरद पवारांना तात्काळ मुंबई क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदावरनं दूर व्हावं लागेल. त्यामुळे एकूणच लोढा कमिटीच्या जर शिफारसी जर मंजूर झाला तर त्याचा सर्वाधिक फटका जो आहे या सगळ्या बीसीसीआयमधल्या आतापर्यंतच्या प्रस्थापितांना बसणार आहे आणि म्हणूनच ते चालढकल करत आहेत. आणि चालढकल रोखण्यासाठी सुप्रीम कोर्टाने
आता निर्वाणीचा इशारा दिला आहे. त्यामुळे येत्या 7 दिवसात बीसीसीआयला ही शिफारस करावीच लागेल समितीची, अन्यथा सुप्रीम कोर्ट स्वतः पुढाकार घेऊन ही समिती नेमेल असं सध्या तरी चित्र दिसते. संदीप, मात्र महत्त्वाचा मुद्दा हा की अनुराग ठाकूर यांच्या विरोधात कोर्टाच्या अवमानाचा खटला चालवावा, त्यांना बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरून हटवावं अशी मागणी अॅमिकस क्युरीने केलेली आहे. आणि जर ठाकूर यांच्यावरचे आरोप सिद्ध झाले तर त्यांना तुरुंगवास देखील होण्याची शक्यता आहे. यापेक्षा मोठी नामुष्की नेमकी काय असू शकते संदीप? बीसीसीआय विरुद्ध सुप्रीम कोर्टादरम्यानचा हा वाद जो आहे तो आता विकोपाला गेला असं म्हणता येईल. वाद जो आहे हा बीसीसीआयने उकरून काढला असं म्हणता येईल, कारण सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे निर्देश दिल्यानंतर बीसीसीआयला सुप्रीम कोर्टाने जे आदेश दिले होते त्याची अंमलबजावणी करणं भाग होतं. परंतु त्यातनं पळवाट काढण्यासाठी अनुराग ठाकूर जे आहेत बीसीसीआयचे अध्यक्ष, त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीकडे धाव घेतली होती आणि त्यामध्ये त्यांनी असं त्यांना विनंती केली होती की तुम्ही आम्हाला एक अशा प्रकारचं लेटर द्या ज्याच्यामध्ये सरकारी हस्तक्षेप आमच्याकडे वाढल्यास कदाचित बीसीसीआयला आम्ही बळतर्फ करू शकतो आणि केवळ या आधारावर सुप्रीम कोर्टाच्या आदेशापासून बीसीसीआयची बचाव होऊ शकतो असा एक भाबडा आशावाद अनुराग ठाकूर यांनी त्यांच्या कंपनीला होता. आणि असं केलं असताना सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये मात्र प्रतिज्ञापत्रावर ॲफिडेव्हिटमध्ये अनुराग ठाकूर यांनी असं लिहून दिलं होतं की आम्ही अशा प्रकारच्या कोणत्याही लेटरची मागणी जी आहे ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीकडे आयसीसीकडे केली नव्हती. विशेष म्हणजे लक्षात घ्या, आयसीसीचे अध्यक्ष जे आहेत ते शशांक मनोहर आहेत, भारतीय आहेत, महाराष्ट्राचे आहेत आणि त्यांनी मात्र लोढा कमिटीला आणि सुप्रीम कोर्टाला स्पष्टपणे सांगितलं की होय, अनुराग ठाकूर यांनी आमच्याकडे अशा प्रकारचं लेटर मागितलं होतं. त्यामुळे बीसीसीआय तोंडघशी पडलेलं आहे. बीसीसीआयने केवळ सुप्रीम कोर्टाची दिशाभूल केली नाही तर प्रतिज्ञापत्रावर खोटं बोलल्याचं सिद्ध झालेलं आहे. आणि म्हणूनच आज बीसीसीआयचे जे वकील जे होते कपिल सिब्बल यांना सुप्रीम कोर्टाने प्रचंड त्यांच्या ताशेर ओढलेलं आणि त्यांना हेही सुनावण्यात आलेलं आहे की अशा प्रकारे जर तुम्ही सुप्रीम कोर्टाची जर फसवणूक करणार असाल तर आम्ही यांच्यावर गुन्हा दाखल का करू नये फसवणुकीचा, आणि जर हा गुन्हा दाखल झाला तर किमान 7 वर्षाची शिक्षा जी आहे ती अनुराग ठाकूर यांना होऊ शकते आणि त्याशिवाय कोर्टाचा अवमान केला म्हणून 6 महिन्याची अतिरिक्त शिक्षा त्यांना होऊ शकते. आणि इतकंच नाही तर अनुराग ठाकूर हे बीजेपीचे खासदार असल्यामुळे त्यांना त्यांचं खासदार पद सुद्धा गमवावं लागेल आणि पुढील 6 वर्ष त्यांना निवडणूक लढवता येणार नाही. अर्थात कपिल सिब्बल यांनी कोर्टाच्या हे निदर्शनात आणून दिले की अशा प्रकारे कोर्टाची दिशाभूल करण्याचा अथवा कोर्टाची फसवणूक करण्याचा बीसीसीआयचा कोणताही मनोदय नाही आणि तसं झालं असेल तर आम्ही माफी मागण्यास सुद्धा तयार आहोत. त्यामुळे बीसीसीआय आता पूर्णपणे बॅकफूटवर गेलेलं आहे आणि बीसीसीआयला स्वतःचं म्हणणं ॲफिडेव्हिटवर मांडण्यासाठी आता सुप्रीम कोर्टाने शेवटचा आठवडा दिला असं म्हणता येईल. आणि हा आठवडा जो आहे ही कसोटीची परीक्षा असेल, खऱ्या अर्थाने बीसीसीआयची टेस्ट असेल असं म्हणायला हरकत नाही. बिलकुल, बीसीसीआयची ही टेस्टच असणार आहे. थँक्यू संदीप, आपण याचं विश्लेषण केलं त्याबद्दल. अनुराग ठाकूर यांच्या अडचणी तर वाढतातच आहेत, मात्र बीसीसीआयच्या अडचणी आणखीन वाढताना दिसत आहेत. आणि अनुराग ठाकूर यांनी ज्या पद्धतीनं आता कोर्टामध्ये खोटी साक्ष दिली, ॲफिडेव्हिटमध्ये खोटं ते बोलले असं थेट ॲमिकस क्युरीने म्हटलेलं आहे, त्यामुळं त्यांच्या अडचणी तर वाढणारच आहेत. त्यांना तुरुंगवास देखील कदाचित होऊ शकतो आणि त्यांचं खासदार पद देखील जाऊ शकतं की काय याबद्दल देखील सध्या चर्चा सुरू आहे. या सगळ्या घडामोडींमध्ये नेमकं बीसीसीआय आता यापुढे काय भूमिका घेतं, आपला हेकेखोरपणा बीसीसीआय सोडतं का, सुप्रीम कोर्टानं किंवा लोढा समितीनं ज्या काही शिफारशी सांगितलेल्या आहेत त्या शिफारशी अंगीकारतं का आणि क्रिकेटमध्ये किंवा बीसीसीआयमध्ये या सगळ्या शिफारशींची अंमलबजावणी होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यानंतरही आपण क्रिकेटमधल्याच महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत. सुरुवात करणार आहोत चेन्नई टेस्टबद्दलच्या एका महत्त्वाच्या बातमीवरनं. इंग्लंड विरुद्धच्या 5 टेस्ट मॅचची सिरीज विराट कोहलीच्या यंग टीम इंडियानं 3-0 अशी आधीच खिशात टाकलेली आहे. आता चेन्नई टेस्ट जिंकत टीम इंडियाला एका नव्या रेकॉर्डची नोंद करण्याची एक नामी संधी चालून आलेली आहे. इंग्लंड विरुद्ध भारताला एकाही सिरीजमध्ये 4-0 असा मोठा विजय मिळवता आलेला नाहीये. 1992-93 मध्ये टीम इंडियानं मोहम्मद अझरुद्दीनच्या नेतृत्वाखाली इंग्लंड विरुद्ध 3-0 असा मोठा विजय मिळवला होता आणि आता विराट कोहली याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला इंग्लंड विरोधात 4-0 असा विजय मिळवण्याची संधी आहे. एक नवीन रेकॉर्ड रचण्याची संधी आहे. 2011 मध्ये इंग्लंडमध्ये भारतावर 4-0 अशी मात केली होती. टीम इंडियाचा अक्षरशः धुव्वा उडवला होता आणि या पराभवाचा वचपा काढण्याची एक जबरदस्त चांगली मोठी संधी आता टीम इंडियाला असणार आहे. भारत आणि इंग्लंड दरम्यान आतापर्यंत 116 टेस्ट मॅच खेळवल्या गेलेल्या आहेत. भारतीय टीमला एकदाही इंग्लंडवर 4-0 अशी मात करता आलेली नाहीये. चेन्नई टेस्टमध्ये आता टीम इंडिया ही करामत करते का आणि इंग्लंडवर 4-0 अशी मात करते का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल. त्यानंतरची आणखीन एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे विराट कोहली संदर्भातली. टेस्ट टीमचा कॅप्टन विराट कोहलीनं गेल्या वर्षभरात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचं सर्वांनी कौतुक केलं. कोहलीवर कौतुकाचा वर्षावही झाला.
आणि येणाऱ्या काही वर्षांमध्ये कोहली क्रिकेटमधले सर्व विक्रम मोडीत काढेल असाही अंदाज काही जणांनी व्यक्त केला. पण इंग्लंडचे महान क्रिकेटपटू जेफ्री बॉयकॉट यांनी मात्र कोहलीला इतक्यात ग्रेट समजणं योग्य नसल्याचं मत व्यक्त केलेलं आहे. कोहली नक्कीच एक दर्जेदार आणि उत्कृष्ट क्रिकेटर आहे, पण क्रिकेटचा देव मानला जाणाऱ्या सचिन तेंडुलकर आणि भारताचे महान बॅट्समन सुनील गावस्कर यांना इतक्यात विसरणं शक्य नाही असंही बॉयकॉट यांनी म्हटलंय. सचिन आणि सुनील गावस्कर हे दोघे जरी रिटायर झालेले असले तरी त्यांना कसं काय विसरता येईल असा सवाल जेफ्री बॉयकॉट यांनी उपस्थित केला. सध्या विराट कोहली याच्या कॅप्टन्सीची, त्याच्या बॅटिंगची पुरेपूर तारीफ होताना दिसतेय. आजी माजी सगळेच क्रिकेटर त्याची तारीफ करतायत आणि त्याच्या आक्रमकतेचे देखील गुणगान गायलं जात आहे. विराट कोहली हा आपल्यापेक्षा कैक पटीनं आक्रमक आहे असं टीम इंडियाचा माजी कॅप्टन सौरव गांगुली यानं म्हटलंय. एक कॅप्टन म्हणून विराट कोहली माझ्यापेक्षा जास्त आक्रमक आहे असं गांगुलीनं म्हटलेलं आहे. कोलकात्यामध्ये सौरव गांगुलीनं हे वक्तव्य केलेलं आहे. बॅटिंग करताना विराटच्या बॅटिंगमध्ये आक्रमकता आणि संयम याचा चांगला मिलाप बघायला मिळतो असं देखील गांगुलीनं कोहलीची स्तुती करताना म्हटलंय. त्यानंतर विमेन्स क्रिकेट टीम संदर्भातली एक बातमी पाहूया. पहिल्यांदाच जाहीर झालेल्या ICC महिला क्रिकेट टीममध्ये इंडियाची बॅट्समन स्मृती मंधाना हिचा समावेश करण्यात आल्याचं ICCनं जाहीर केलेलं आहे. द विमेन्स टीम ऑफ द इयरसाठी तिची निवड झालेली आहे. 20 वर्षीय स्मृतीनं 23 मॅचेसमध्ये 30च्या ॲव्हरेजनं 701 रन्स केलेले आहेत. या ICCच्या टीमची कॅप्टन वेस्ट इंडिजची स्टिफनी टेलर असणार आहे. गेल्या वर्षभरामध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या प्लेयर्सचा या टीममध्ये समावेश केला जातो. सप्टेंबर 2015 ते सप्टेंबर 2016 या कालावधीमध्ये झालेल्या खेळाच्या आधारावर ही निवड करण्यात आलेली आहे. ICCनं पहिल्यांदाच द विमेन्स टीम ऑफ द इयर जाहीर केलेली आहे. ग्राउंडवर तुफान फटकेबाजी करणारा वीरेंद्र सेहवाग आता रिटायरमेंट नंतर सध्या ट्विटरवर आपल्या हटके ट्विट्सनं सर्वांचंच लक्ष वेधून घेतोय. मैदानावर भल्या भल्या बॉलर्सच्या चिंधड्या उडवणारा सेहवाग मैदानात जितका आक्रमक होता तितकाच तो त्याच्या पर्सनल लाईफमध्ये दिलखुलास असल्याचं या ट्विट्सवरनं दिसतं. वीरूच्या हजरजबाबीपणाचं तर अनेकांनी कौतुक केलंय. क्रिकेटपटूंच्या वाढदिवशी आपल्या खास सेहवाग स्टाईलमध्ये शुभेच्छा देणाऱ्या वीरूनं आपल्या पत्नीच्या, आपल्या बायकोच्या म्हणजे आरतीच्या वाढदिवशी देखील अनोख्या पद्धतीनं तिला शुभेच्छा दिलेल्या आहेत. 16 डिसेंबर हा हॅशटॅग सेहवागनं वापरलेला आहे. सच्चा प्यार और 100 का नोट मुश्किल से मिलता है असं ट्विट करून त्यानं आपल्या बायकोला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा दिल्या. वीरूनं आपल्या पत्नीसोबतचा एक फोटो देखील ट्विट केलेला आहे. पाकिस्तानी क्रिकेट टीम कायम चर्चेत असते. सध्या ही टीम आणखी एका कारणामुळे चर्चेत आलेली आहे. निमित्त आहे प्लेयर्समधल्या भांडणाचं. ब्रिस्बेनमध्ये प्रॅक्टिस सेशनमध्ये पाकिस्तानी प्लेयर्स वहाब रियाज आणि लेग स्पिनर यासिर शहा हे मैदानातच एकमेकांना भिडले. याचे फोटो आंतरराष्ट्रीय मीडियानं छापलेले आहेत, पब्लिश केलेले आहेत. त्यामुळे हे प्रकरण आता पाकिस्तानी क्रिकेट बोर्डानं अतिशय गंभीरपणे घेतलंय. प्रॅक्टिस सेशन दरम्यान फुटबॉल खेळताना वहाब आणि यासिर या दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झाल्याचं सूत्रांकडनं समजतंय. पण या भांडणाचं नेमकं कारण मात्र समोर आलेलं नाही. मैदानावर जे झालं ते पाकिस्तान क्रिकेटसाठी चांगली घटना नाही याचा अहवाल मागवल्याची माहिती PCBचे अध्यक्ष शहरयार खान यांनी मीडियाला दिलेली आहे. साऊथ आफ्रिकन क्रिकेटसाठी एक चांगली बातमी नाहीये, दुःखाची बातमी. खरं तर दक्षिण आफ्रिकेच्या टेस्ट टीमचा कॅप्टन असणाऱ्या AB डिव्हिलियर्सनं आपल्या कॅप्टन्सीचा राजीनामा दिलेला आहे. क्रिकेट साऊथ आफ्रिकानं डिव्हिलियर्सच्या जागी आता फाफ डुप्लेसीची कॅप्टन म्हणून निवड केली आहे. हाशिम अमलाच्या राजीनाम्यानंतर डिव्हिलियर्सकडे जानेवारीमध्ये कॅप्टन्सी देण्यात आली होती. इंग्लंड विरुद्धच्या 2 टेस्ट मॅचेसमध्ये त्यानं साऊथ आफ्रिकेच्या टीमचं नेतृत्व देखील केलं. पण इंजरीमुळे, दुखापतीमुळे डिव्हिलियर्सला न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सिरीजमधनं बाहेर राहावं लागलं. अजूनही या दुखापतींमधनं, या इंजरीजमधनं डिव्हिलियर्स पूर्णपणे सावरलेला नाहीये. त्यामुळं आगामी श्रीलंका विरुद्धच्या सिरीज बाबतीत डिव्हिलियर्स खेळेल की नाही याबद्दल साशंकता आहे. त्यामुळं टीमचं हित लक्षात घेता डिव्हिलियर्सनं आपल्या कॅप्टन्सीचा राजीनामा दिलेला आहे. यापुढे आता फाफ डुप्लेसी टीमचा पूर्ण वेळ कॅप्टन असेल. स्पोर्ट्समध्ये वेळ झाली का ब्रेकची. ब्रेकनंतर आपण इतर स्पोर्ट्सचा देखील आढावा घेणार आहोत. पाहत रहा महाराष्ट्र.
ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. ब्रेकनंतर बातमी पाहणार आहोत फुटबॉलमधली. सध्याच्या फुटबॉल प्लेयर्समध्ये पोर्तुगालचा क्रिस्टियानो रोनाल्डो श्रेष्ठ की अर्जेंटिनाचा लायनल मेस्सी श्रेष्ठ, यावरनं या दोघांच्याही फॅन्समध्ये नेहमीच शाब्दिक युद्ध रंगताना आपण पाहतो. मात्र या वर्षासाठीचा सर्वोत्तम कोण याचा निर्णय जाहीर झालेला आहे. लायनल मेस्सीला मागे टाकत क्रिस्टियानो रोनाल्डोनं चौथ्यांदा वर्षातल्या सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूसाठीच्या अतिशय प्रतिष्ठेच्या अशा बॉलॉन डिऑर पटकावत श्रेष्ठ कोण हे सिद्ध केलं. क्रिस्टियानो रोनाल्डो, पोर्तुगाल आणि रियाल माद्रिद क्लबचा रोनाल्डो हा कणा. यावर्षी रोनाल्डोच्या नेतृत्वाखाली रियाल माद्रिदनं गेल्या 3 वर्षात दुसऱ्यांदा चॅम्पियन्स लीगच्या जेतेपदावर नाव कोरलं. त्याचप्रमाणे रोनाल्डोच्या कर्णधारपदाखाली पोर्तुगालनं युरो 2016चं जेतेपदही पटकावलं. या जेतेपदासह पोर्तुगालनं पहिल्यांदाच मोठी आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केलाय. बॉलॉन डिऑरसाठी रोनाल्डो आणि बार्सिलोना आणि अर्जेंटिनासाठी सर्वस्व असणाऱ्या मेस्सी या दोघांमध्ये किती चुरस असते हे वेगळं सांगायला नको. मात्र यावर्षी रोनाल्डो सरस ठरलाय. मेस्सीला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलंय. युरो 2016मध्ये भन्नाट फॉर्ममध्ये असणाऱ्या अँटोईन ग्रिजमाननं 3रा नंबर पटकावलाय. मात्र फुटबॉल ग्राउंडवर मोक्याच्या क्षणी गोल करण्यात माहिर असलेल्या रोनाल्डोनं या वर्षीच्या बॉलॉन डिऑरवर शिक्कामोर्तब केलं. विविध देशातील 173 फुटबॉल जर्नलिस्ट पुरस्कारार्थीची निवड करतात. रोनाल्डोनं 2008मध्ये पहिल्यांदा या पुरस्कारावर नाव कोरलं होतं. 2013मध्ये देखील रोनाल्डो सर्वोत्तम ठरला होता. 2014मध्ये पुन्हा रोनाल्डोचंच वर्चस्व दिसलं. यंदाच्या वर्षात रोनाल्डोनं रियाल माद्रिद या आपल्या क्लबसाठी खेळताना तब्बल 38 गोल्स झळकावले, तर आपला देश पोर्तुगालसाठी खेळताना 13 गोल झळकावले. 42 मॅचेसमध्ये रियाल माद्रिदचं प्रतिनिधित्व करताना 14 वेळेला तर पोर्तुगालसाठी खेळताना 3 वेळेला त्यानं गोल असिस्ट केलाय. रोनाल्डो आता सर्वाधिक वेळेला हा पुरस्कार जिंकणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये 2ऱ्या क्रमांकावर आहे. मेस्सीनं सर्वाधिक 5 वेळेला हा पुरस्कार पटकावलाय. 2008 पासून सलग 9 वर्ष मेस्सी आणि रोनाल्डो या दोघांनीच बॉलॉन डिऑरवर नाव कोरलंय. बॉलॉन डिऑर रोनाल्डोला मिळो किंवा मेस्सीला, फुटबॉलमधली जादू मात्र ओसरता कामा नये. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र वन. फुटबॉलनंतर हॉकीची एक महत्त्वाची बातमी पाहूया. ऑस्ट्रेलियावर मात करत भारतीय हॉकी टीमनं ज्युनियर हॉकी वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये आता धडक दिलेली आहे. भारतीय हॉकी टीमनं सेमीफायनलमध्ये शूटआउटमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव करत फायनल गाठली आहे. शूटआउटमध्ये 4-2 भारतानं विजय मिळवलेला आहे. सामन्याच्या 55व्या मिनिटापर्यंत पिछाडीवर पडलेल्या भारतानं दमदार पुनरागमन करत स्पेनचा 2-1 पराभव केला होता आणि ज्युनियर हॉकी वर्ल्ड कप स्पर्धेत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला होता. आता फायनलमध्ये भारतासमोर बेल्जियमचं तगडं आव्हान असणार आहे. देशात सध्या निश्चलनीकरणाची लाट असताना रोखीनं व्यवहार करणं सध्या कोणाला शक्य होत नाही. अशा परिस्थितीत 500 रुपये दंड भरणंही कोणाला परवडणार नाही. पण भारतीय हॉकी टीमचे कोच रोलंड ऑल्टमन्स यांनी मात्र प्लेयर्सना उशिरा आल्यास चक्क 500 रुपये दंड ठोठावलाय. प्रॅक्टिस किंवा टीमच्या अधिकृत कार्यक्रमाला विलंब करणाऱ्या कोणत्याही प्लेयरला 500 रुपयांचा दंड भरावा लागेल असा शिस्तीचा बडगा त्यांनी उगारलाय. मैदानावर आणि मैदानाबाहेर ऑल्टमन्स शिस्तीचं कठोर पालन करतायत. त्यामुळे आता नवे नियम खेळाडूंनी गांभीर्यानं घ्यावे लागणार आहेत. दुबई इथं सुरू असलेल्या वर्ल्ड सुपर सिरीज फायनल्समध्ये पी.व्ही. सिंधूनं कॅरोलिना मरिनचा पराभव करत सेमीफायनलमध्ये धडक मारली. सिंधूनं मारिनचा 21-17, 21-13नं पराभव करत ऑलिम्पिकमध्ये आपल्या पराभवाचा वचपाही काढला. सिंधूला ग्रुप स्टेजमध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं होतं आणि त्यामुळे सिंधूला कॅरोलिना मरिन विरुद्धच्या सामन्यामध्ये विजय मिळवणं गरजेचं होतं. पहिल्यापासूनच सिंधूनं आक्रमक खेळत आघाडी घेतली. मारिननं सिंधूला टक्कर दिली. मात्र सिंधूच्या झंझावातापुढे मारिन निष्प्रभ ठरली. सिंधूनं मारिनला फारशी संधी दिलीच नाही. आणखीन एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच परतूया. पाहत रहा स्पोर्ट्स वन. ब्रेकनंतर बातमी पाहूया कुस्तीची.
मानाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत विजयाची हॅट्रिक करणाऱ्या विजय चौधरीला आता सरकारी नोकरी देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे। विधानसभेत शुक्रवारी विजय चौधरी यांचं अभिनंदन करण्यात आलं। विजय चौधरीला सरकारी नोकरी देण्याच्या सर्व बाबींची पूर्तता झालेली असून त्याला कोणत्याही शिफारशीशिवाय आठवड्याभरामध्ये नोकरी देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे। डबल महाराष्ट्र केसरीचा मान पटकावल्यानंतर विजय चौधरीला सरकारी नोकरी देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती, पण हे आश्वासन पूर्ण केलं गेलं नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केला होता। वारणामधल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानामध्ये कुस्ती शौकीनांच्या अलोट गर्दीमध्ये हिंदकेसरी हितेंदर सिंगनं हिंदकेसरी रुबल सिंगवर 30 मिनिटांच्या बरोबरीनंतर ताकीद गुणावर 2-1 मात केली आणि वारणा जनसुराज्य शक्तीश्रीचा किताब पटकावला। तर जास्सा पट्टीनं महाराष्ट्राच्या किरण भगतवर अत्यंत अटीतटीच्या कुस्तीत घिस्सा डावावर मात करत तात्यासाहेब कोरे दूध साखर वाहतूक संस्था शक्ती हा किताब पटकावलाय। दुसऱ्या क्रमांकाच्या वारणा साखर शक्ती किताबाच्या कुस्तीत भारत केसरी कृष्णकुमार आणि हिंदकेसरी जोगिंदर सिंग यांच्यात झालेल्या लढतीमध्ये जोगिंदर सिंग जखमी झाल्यानं कृष्णकुमारला विजयी घोषित करण्यात आलं। यावेळेला भारतीय टपाल खात्याच्या वतीनं सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे यांच्यावरच्या टपाल पाकिट अनावरण सोहळा देखील संपन्न झाला। आणि या सगळ्या स्पोर्ट्सच्या बातम्यांसह स्पोर्ट्स वन मध्ये आपण इथेच थांबणार आहोत। पाहत रहा महाराष्ट्र।